अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला. ती कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथेच राहणार आहे. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मस्साजोग येथे भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथेच राहणार असं म्हटलेलं आहे. अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी बोलताना म्हटले की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथंच राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या इथे आपण ठिय्या आंदोलन करून मी मागच्या शनिवारी येणार होते, पण माझ्या आईची तब्येत खराब होती. जे झालंय ते अत्यंत धक्कादायक. मी आजच्या मोर्चात येणार नाही, तो राजकीय ड्रामा आहे असं त्यांनी म्हटलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत आणि या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात फोन आल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी केलेला आहे. अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना 3 बॉडी मिळालेल्या आहेत. याची काल रेकॉर्डिंग ऐकवली आहे. 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. परत एकदा ते विश्वेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. हे कोणाचा फोन आहे, कुणी केलेला आहे? हा एका व्यक्तीने काल रात्री 11:15 आधी फोन केले. माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले 2 मेसेजेस डिलीट केले, पण 3रा आणि 4था होता तो मी आधी SP-ना पाठवला आणि मग मी तो ओपन केला. म्हणून माझ्याकडे ते 2 मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले. पहिल्या 2 मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचंही मर्डर झाले. आता खरे आहेत खोटे आहेत, हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती. म्हणून ही माहिती मी SP-कडे काल दिलेली आहे. तुम्हाला धमकीचेही फोन आले? तुम्हाला आला? मला नाही आला. मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली. बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत आहे असे देखील चर्चा सुरू झालेली आहे. नाही, गुगलवर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे. त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया. म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला. त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओज आले, फोटोज आले, माहिती आली, FIR आले. तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो, त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो. तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्त्वाचे होते ते सगळे मी SP-कडे पाठवलेले होते. चला, धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.